काय होणार मुंबईमध्ये? एकनाथ शिंदेचे 29 नगरसेवक जे आता सध्या मुंबईच्या वांद्र्यामध्ये एका हॉटेलमध्ये आहेत, ताज ग्रँड हॉटेल म्हणून आहे, त्या हॉटेलमध्ये आहे, ते कायमस्वरूपी तिथेच राहतील का? एकनाथ शिंदेचा पोपट केला जाईल का? का देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येऊन एकनाथ शिंदेचा डाव मोडून टाकतील का? का एकनाथ शिंदेचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व कमी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येतील का? असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत. आणि आज आपण जर सगळ्या दिवसभरातल्या चर्चा बघितल्या आणि ज्या न्यूज पेपर आहेत त्यामध्ये जर आलेल्या बातम्या बघितल्या तर त्या बातम्यांवरून तरी असं समजतंय का एकनाथ शिंदेचा कुठेतरी गेम करायचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस करणार आहेत. कारण होतं काय का प्रत्येक वेळेस ब्लॅकमेलिंग चांगलं नाहीये. दरवेळेस आपण बघतोय का ज्या वेळेस आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस सुद्धा हेच एकनाथ शिंदे रुसून बसलेले होते आणि आता सुद्धा मुंबईसाठी नाही, महापौर पदासाठी रुसून बसलेले आहेत. आता झालंय काय का देवेंद्र फडणवीस गेलेत कुठे? दावोसला गेलेत आणि ते तिकडनं आल्यानंतर मग ह्या महापौर पदाविषयी चर्चा केली जाईल. अगोदर त्याची जी काही महापौर पदाचे आरक्षण आहेत त्याची सोडत निघेल, म्हणजे त्या सोडतीमध्ये कुणाला म्हणजे कोणत्या ठिकाणी कुठलं आरक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता महत्वाचा पॉइंट असा आहे का जे 29 नगरसेवक काल ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते, आता डांबून नाही म्हणत आपण, ठेवले होते, त्या ठिकाणी जाऊन एकनाथ शिंदेनी त्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये काय चर्चा झाली माहित नाही, पण नंतर एकनाथ शिंदेनी सांगितलं का काय आहे, नवीन आहेत नगरसेवक सगळे, ते एकमेकाला भेटले पाहिजेत, त्यानंतर एकमेकाविषयी चर्चा करतील ते, आणि जे कामकाज आहे ते कामकाज कसं करतील त्याची ते चर्चा करतील. पण पहिली गोष्ट अशी आहे का त्यांनी हे नेऊनच तिथे का ठेवले? त्याचं कारण असं आहे का ज्याप्रमाणे आमदार खासदार असतात त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, त्याप्रमाणे नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात. म्हणून आता काही एक प्रकारे भीती आहे, कारण जो काय अनुभव आहे एकनाथ शिंदेला का भारतीय जनता पार्टी काहीही करू शकते, ते आमच्या नगरसेवकांचं पक्षांतर घडवून आणू शकतात, म्हणून हे सगळे त्यांनी एका ठिकाणी ठेवलेत. आणि किंवा मग असाही डाव होऊ शकतो का जर उद्धव ठाकरेंकडे जर गेले तर मग काय करायचं, ह्या दोन्ही भीती एकनाथ शिंदेच्या मनामध्ये आहेत. पण आता जो काय प्रश्न आहे का एकनाथ शिंदेचा गेम होऊ शकतो का, त्यांचा पोपट होऊ शकतो का, त्यांना मुंबईतील सत्तेपासून दूर ठेवलं जाऊ शकतं का? तर या आज अशा दिवसभर चर्चा चालू आहेत, पेपरमध्ये बातम्या पण आलेल्या आहेत का देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली, असं हे अशा बातम्या आहेत. आणि त्यामध्ये असं बोलणं झालेलं आहे का एकनाथ शिंदेला आपण सत्तेपासून दूर ठेवायचं, कारण काय असतंय का शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आता एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडले, मग आता एकनाथ शिंदेला सत्तेपासून जर दूर ठेवायचं असेल तर थोडीफार हात मिळवणी जर केली भाजप बरोबर तर त्यामध्ये नैतिकता आड येत नाही, असंही एक आहे. मग करायचं काय? तर नेमकी आता हे स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देणार का बाबा त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी होणार? तर तसं काही करायचं नाही आणि तसं करायची गरज नाही. त्यातून एक मार्ग असा दिसतोय का होतंय काय, ज्या वेळेस आपल्याला बहुमत हे आपल्याला सिद्ध करायचं असतं त्यावेळेस जेवढे सदस्य त्या ठिकाणी हजर असतात, जर समजा आता साधारणतः 114 नगरसेवक लागतात, जर सगळेच जर त्या ठिकाणी हजर असले तर 114 नगरसेवक हा बहुमताचा आकडा आहे. पण जर त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे नगरसेवक जर गैरहजर राहिले तर तो आकडा कमी होऊन 82 पर्यंत येतो. आणि मग आता इथंच तर खरी मेक आहे आणि याचाच फायदा घ्यायचं ठरवलेलं आहे देवेंद्र फडणवीसना, असं जवळजवळ चर्चा चालू आहे सूत्रांमध्ये. आणि मग ते करणार काय, तर त्यातून साधं सोपा गणित आहे का उद्धव ठाकरेंचे नगरसेवक आहेत ते मतदानावरती बहिष्कार टाकतील, ते त्या ठिकाणी मतदानाला येणार नाही, बहुमताचा आकडा ऑटोमॅटिक 82 होईल. भारतीय जनता पार्टीकडे 89 नगरसेवक आहेत, त्यानंतर अजित पवारांचे 2-3 आहेत, म्हणजे ते त्यांच्या बरोबरच येतील, म्हणजे 90-92 पर्यंतचा आकडा जातोय, म्हणजे त्यांचं बहुमत त्या ठिकाणी होते सिद्ध. आणि मग त्यांचं बहुमत सिद्ध झाल्यानंतर मग एकनाथ शिंदेंनी कितीही त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये जरी ठेवले तरी त्याचा काही फायदा होणार नाही ना, त्यांना महापौर पद भेटणार आहे
ना त्यांना उपमहापौर पद भेटणार आहे, ना त्यांना स्थायी समितीमध्ये काही जागा भेटणार आहे. म्हणजे ते पूर्णपणे सत्तेपासून दूर राहतील. कारण होतंय काय का भारतीय जनता पार्टीला डोकेदुखी ठरली एकनाथ शिंदेची. कारण आता कल्याण डोंबिवलीमध्ये ते करतायत, काय करतात, ब्लॅकमेल करून राहिलेत. पण ठाण्यामध्ये ब्लॅकमेलिंग करायचं काम चालू आहे, नवी मुंबईला ब्लॅकमेल करायचं काम चालू आहे. या सगळ्याला वैतागल्यामुळे भारतीय जनता पार्टीने असं ठरवलंय की यांची ब्लॅकमेलिंग त्यांच्यापाशीच आपण ठेवूया आणि आपण त्यांना चांगल्या प्रकारे धडा शिकूया, असं भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये आहे. तेव्हा आता एकंदरीतच आपल्याला काय वाटतंय, हा जो प्लॅन आहे तो प्लॅन खरोखरच यशस्वी होईल का? आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी असा प्लॅन केला असेल का? आणि जर हा प्लॅन जर सक्सेस झाला तर मग एकनाथ शिंदेचा पोपट होईल का? आणि एकनाथ शिंदेचे जे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत ते तसेच त्या ठिकाणी राहतील का? आपल्याला काय वाटतंय? आणि त्याविषयी आपलं जे मत असेल ते मत कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका.